द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता या धड्यामध्ये मी तुम्हाला हार्ड वर्ड्स म्हणजे त्या शब्दांच्या जातीची जी कविता आहे तिचे अर्थ सांगणार आहे. परत मी तुम्हाला त्याचे प्रश्न उत्तरं सांगणार आहे, त्याचं सोपं स्पष्टीकरण सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ ऐकायला तुम्हाला खूप मजा येणार आहे, बघायला मजा येणार आहे, खूप शिकायला मिळणार आहे, याची मी 100% गॅरंटी देते. बरं, तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पटापट तुमच्या मोबाईलवर मिळतील. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यामध्ये राहते. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. कदाचित तुम्ही या गावाचं नाव ऐकलंसुद्धा असेल. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला सांगाल का? आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा. आता ही कविता आहे द पार्ट्स ऑफ स्पीच. आता आपण जास्त मोठी करून बघूयात बरं का कविता. इथे आपण बघतोय द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. पहिले ते कविता म्हणूयात. या कवितेचा ऑथर म्हणजे कवी आपल्याला माहीत नाही. माहीत नसलेला कवी की काय लिहितात खाली, ऑथर अननोन, माहीत असलेला कवी. ठीक आहे. एव्हरी नेम इट्स कॉल्ड अ नाऊन म्हणजे प्रत्येक जे बोललं जातं, वस्तू, कपाट, लादी, फरशी, चोपाळा, आई, बाबा, सपना, रवी, शरण्या, कुहू, हे सगळी नावं काय आहेत? एखाद्या मांजरीचं नाव बिट्टू, मिट्टू, स्वीटी, पिंटी, जी काही नावं आहेत ती सगळी काय आहेत? नाऊन आहेत. ॲज फिल्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाऊन म्हणजे सगळ्या शिवाराची, वेगळ्या झरण्यांची, रस्त्यांची आणि शहरांची सगळी काय नाऊन आहेत. इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टँड्स म्हणजे जिथे नाऊन असतो ना त्या नाऊनच्या जागी आपण प्रोनाऊन टाकतो. जसं की ही, शी कॅन क्लॅप देअर हँड्स, तो किंवा ती त्यांचे टाळ्या वाजवू शकतात. द ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब्स अ थिंग. ॲडजेक्टिव्ह काय करते? विशेषण, वर्णन करते एखाद्या गोष्टीचं. ॲज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग म्हणजे जादुई काठी, हे विशेषण आहे ना, विश्लेषण आहे त्या वस्तूचं. ब्रायडल रिंग म्हणजे नवरीची अंगठी. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. आणि क्रियापद म्हणजे काय? की कृती म्हणजे काहीतरी घडलंय. टू रीड म्हणजे वाचणे, अँड राईट म्हणजे लिहिणे, टू जम्प म्हणजे उडी मारणे, अँड रन म्हणजे धावणे. आता हे शब्द आला तुमच्या डोळ्यासमोर, ह्या कृती आला ना, म्हणून ॲक्शन वर्ब्स आहेत. हाऊ थिंग्स आर डन दॅट द ॲडवर्ब्स टेल्स. ॲडवर्ब्स म्हणजे काय? तर क्रियाविशेषण म्हणजे एखादी गोष्ट कशी घडली. क्विकली पटापट घडली, स्लोली हळू घडली, बॅडली वाईट पद्धतीने घडली, वेल म्हणजे ठीक घडली. द प्रेपोजिशन शोज रिलेशन आणि जे प्रेपोजिशन असतं शब्दयोगी अव्यय ते संबंध दर्शवतं. कसं? ॲज इन द स्ट्रीट रस्त्याच्या आत, ॲट द स्टेशन स्टेशनकडे, हे संबंध दर्शवतं ना. कंजक्शन म्हणजे शब्दयोगी अव्यय. जॉईन इन मेनी वेज खूप गोष्टींना जोडतं वेगळ्या पद्धतीनं. सेंटेन्सेस जसं शब्दांना जोडतं, वाक्यांना जोडतं, फ्रेजेसला जोडतं. कशाने जोडतं? ऑर किंवा अँड किंवा बटनी पण जोडतं. द इंटरजक्शन म्हणजे उद्गारवाचक. वाक्य कसं असतं? तर क्राईज आउट हार्क, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे इंटरजेक्शन दाखवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी एक्सक्लेमेशन मार्क लिहिण्याची गरज आहे, त्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्ही या कवितेच्या माध्यमातून पार्ट्स ऑफ स्पीच कसे तयार झाले हे शिकला असाल. आता जास्त या शब्दांचा नीट अर्थ तुम्ही तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या. आणि त्यासाठी मी तुम्हाला काय केलं माहिती का? या शब्दांचे अर्थ लिहून आणलेत सगळे. लिहून घ्याल तुमच्या वह्यांमध्ये. फाउंटन म्हणजे कारंजा, ब्रायडल वधू संबंधित शब्द आहे, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रेपोजिशन पूर्वसर्ग, कंजक्शन संयोजक, इंटरजक्शन विस्मयादिबोधक शब्द, एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार, फ्रेज म्हणजे वाक्यांश, रिलेशन म्हणजे संबंध, पोएट्री कविता, मॅजिक जादू, क्विकली पटकन लवकर, स्लोली हळूहळू, बॅडली वाईट, वेल चांगले, स्ट्रीट रस्ता, स्टेशन स्थानक, ॲक्शन कृती, नाऊन नाम, प्रोनाऊन सर्वनाम, मदर टंग मातृभाषा, फन मजा, वॉचिंग म्हणजे पाहणे, फेस म्हणजे चेहरा, वॉल म्हणजे भिंत, टीचर म्हणजे शिक्षक, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी, हेल्प म्हणजे मदत, ॲड म्हणजे जोडणे, विदिन म्हणजे आत, मिनिट्स म्हणजे मिनिटे, वर्ड्स म्हणजे शब्द, बॉक्सेस म्हणजे खोक्यांमध्ये, बिलो म्हणजे खाली, डेमॉन्स्ट्रेट म्हणजे दाखवणे, प्रदर्शित करणे, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य, मिरर्स आरसे, रिप्लेसिंग बदलणे,
ट्रान्सलेट भाषांतर करणे, आर आमचा, युअर तुमचा, हिच त्याचा, हर तिचा, इट्स त्याचा त्याचे, देअर त्यांचा, टाउन गाव, फील्ड शेत, क्लॅप टाळ्या वाजवणे. आता आपलं नेक्स्ट टार्गेट काय दिलं त्यांनी, द ट्री फिगर दिली, झाडाची आकृती दिली आहे, शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स. झाडामध्ये ज्या लाल पाट्या आहेत ना ते पार्ट्स ऑफ स्पीचची नावं लिहायची, जसं त्यांनी नाऊन लिहून दिलं तसं, आणि तिथं काय करायचं माहिती आहे का, त्याची उदाहरणं द्यायची. देअर एक्झाम्पल्स गिवन इन द पोएम, राईट अप्रोप्रिएट लेबल्स इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ द पोएम. ठीक आहे, कवितेच्या साह्यानं आपण हे पूर्ण करायचं टास्क. आता इथे जागा खूप छोटी आहे ना, म्हणून मी काय केलं, नाऊन कोणते कोणते आले कवितेमध्ये, फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट, टाउन. प्रोनाऊन आले ही शी. ॲडजेक्टिव्ह आले मॅजिक, वॉन्ट, ब्रायडल रिंग. वर्ब आले टू रीड, टू राईट, टू जम्प, टू रन. ॲडवर्ब आले क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. प्रेपोजिशन आले इन द स्ट्रीट, ॲट द स्टेशन. कंजक्शन आले अँड, आणि इंटरजेक्शन आले हार्क. मला वाटतं कंजक्शनमध्ये ऑर सुद्धा ॲड करू शकतो आपण. सो इन दिस वे वी हॅव फिनिश दिस टास्क. आपण हे पूर्ण केलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला नीट कळाला असेल. हवं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे जास्त चांगलं कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.